धडगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुडसुडाट, पोलिसांकडून 2 ठिकाणी छापे, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त। धडगाव। नमस्कार, आपण पाहता सम्राट V7 न्यूज। वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेली कोणतीही पदवी किंवा अधिकृत प्रमाणपत्र नसताना केवळ आर्थिक फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बनावट डॉक्टरांविरुद्ध धडगाव पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे। गेल्या 24 तासात धडगाव शहर आणि काकडदा परिसरात पोलिसांनी 2 वेगवेगळ्या कारवाया करत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश केला असून मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त केलाय। धडगाव शहरातील DDC बँकेसमोर बनावट पदवीच्या आधारे क्लिनिक चालवून रुग्णांची फसवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी 4:35 सुमारास छापा टाकला। या कारवाईत कांतीलाल सोनावणे वय 50 राहणार वडफड्या याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 11,551 रुपये किमतीची औषधे आणि वैद्यकीय साधने जप्त करण्यात आली। दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी काकडदा गावातील शिवराम पाडवी यांच्या घरात सुरू असलेल्या अवैध दवाखान्यावर छापा टाकला। या ठिकाणी तपसकुमार लक्ष्मण सरकार, मूळ राहणार पश्चिम बंगाल, हा तरुण पदवी नसतानाही लोकांवर उपचार करताना आढळला। या ठिकाणाहून पोलिसांनी 58,546 रुपये किमतीचा औषध साठा आणि वैद्यकीय साहित्य हस्तगत केले। तोतयागिरी करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटकेत असलेल्या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(3), 319(2), 336(2), 340(2) सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम कलम 33, 33A, 35 आणि 36 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींविरुद्ध कोणतीही गय केली जाणार नाही असा इशारा प्रशासनाने दिलाय। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, शहादा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली धडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण सैंदाणे, डेव्हिड पाडवी व त्यांच्या पथकाने केली। नागरिकांनी कोणत्याही डॉक्टरकडे उपचार घेताना त्यांची अधिकृत पदवी, आपल्या नोंदणीची खात्री करावी। आपल्या परिसरात असा कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। सम्राट V7 न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट।